नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। मी हर्षदा तुमचं स्वागत करते। तर मित्रांनो, आपल्याला PM किसानचा जो हप्ता आहे तो तर काही शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण की आता PM किसान लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे आणि जर तुम्ही त्यांच्या निकषांमध्ये जर बसत नसाल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या बाबतीत सुद्धा या गोष्टी घडलेल्या आहेत का, किंवा तुम्ही या गोष्टींमध्ये तुम्ही बसता का। शेतकऱ्यांकडील एकूण जमिनीचं क्षेत्र, जमिनीचा प्रकार, कोणत्या भागात जमीन आहे याची माहिती मिळणार। त्यामुळे काही शेतकरी जाणीवपूर्वक नोंदणी करत नसल्याचा जिल्हा प्रशासनाला संशय आहे। आता काही लोक असं म्हणजे आपण जे म्हणतो की हे लाभ मिळवण्यासाठी काही लोक सांगत नाहीत। तर आता PM किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे आणि ॲग्रिस्टॅक अर्थात म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक योजनेत नाव नोंदणी न केलेले सुमारे 61,000 शेतकरी असून ते आता जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आलेले आहेत। या शेतकऱ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार असून PM किसानच्या योजनेच्या निकषांत बसत नसल्यास त्यांचा लाभसुद्धा बंद केला जाईल, असा स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहे। ही पडताळणी करण्यास महसूल तसेच कृषी विभागाला सांगण्यात सुद्धा आलेलं आहे। डोडी यांनी याबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली, त्यात हे निर्देश दिलेले आहेत की जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्याला ॲग्रिस्टॅक अर्थात शेतकरी ओळख क्रमांक योजनेत नाव नोंदणी करण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यात बहुतांश शेतकरी नोंदणी केलेली नाही किंवा काही लोकांनी केलेली सुद्धा आहे, मात्र काही शेतकऱ्यांनी याची नोंदणी अजूनही केलेली नाही। तसेच या शेतकरी ओळख क्रमांकाचं संलग्नता कृषी विभागाच्या सगळ्याच योजनांसाठी केलेला आहे। हा क्रमांक असल्याशिवाय कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत नाही। त्यामुळे PM किसान योजनेत सहभागी असलेले आणि ॲग्रिस्टॅक योजनेत नाव नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांविषयी जिल्हा प्रशासनाला कठोर भूमिका घेण्याचं जिल्हा प्रशासनाने ठरवलेलं आहे। त्यानुसार 61,000 शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्देश महसूल आणि कृषी विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। या पडताळणीत संबंधित शेतकरी PM किसान योजनेचे निकष पूर्ण करत असल्यास त्याची ॲग्रिस्टॅक योजनेत नोंदणी करण्यात येणार आहे। त्यामुळे त्याला 22व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। मात्र जे शेतकरी PM किसान योजनेत नोंदणीही करत नाहीत अशा शेतकऱ्यांना लाभ बंद करावा, असा स्पष्ट निर्देशही दिले गेलेले आहेत। जिल्ह्यात PM किसान योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 5,70,700 इतकी असून त्यातील सक्रिय शेतकऱ्यांची संख्या 4,35,685 इतकी असून हे शेतकरी PM किसान योजनेचे लाभ घेत आहेत। आता अद्याप नोंदणी का नाही, तर हे शेतकरी लाभ घेत असून त्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही। नोंदणी केल्यास संबंधित शेतकऱ्यांकडील एकूण जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, कोणत्या भागात जमीन आहे याची माहिती ॲग्रिस्टॅक योजनेत द्यावी लागणार आहे। ही माहिती दिल्यास PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे काही शेतकरी जाणीवपूर्वक नोंदणी करत नसल्याचा जिल्हा प्रशासनाला संशय आहे। त्यासाठीच ही पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती कुळ कायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे। तर 1,35,015 शेतकरी असक्रिय म्हणजे काय, तर सक्रिय नसलेल्या शेतकऱ्यांची संख्या 1,35,015 असून या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आकडेवारीनुसार ॲग्रिस्टॅक योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 3,47,000 आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की जर तुम्ही तुमच्या शेतीची नोंदणी केलेली नसेल आणि जर त्या अंतर्गत जर तुम्ही जर त्या निकषांमध्ये जर बसत नसाल तर नक्कीच तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ हा नक्कीच मिळणार नाही। आणि जर तुम्ही जर तसं त्यामध्ये बसत असाल तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करा आणि या PM किसान योजनेचा नक्कीच लाभ घ्या। आणि अशा नवनवीन बातम्या ऐकून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।